अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो एवढी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लॉ ऑफ अट्रॅक्शनचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। फक्त एक तमालपत्र, तुमची एक इच्छा आणि एक दिवस, या रेमेडीजने तुमची कितीही कठीण असणारी इच्छा एका दिवसाच्या आत पूर्ण होईल। खरं तर मागच्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तेजपत्त्याचे म्हणजे तमालपत्राचे असंख्य उपाय सांगितलेले आहेत। त्यात जर तुम्ही जाऊन बघितलात तर त्याच्या ज्या खालच्या कमेंट्स आहेत त्या नक्की वाचा। कितीतरी लोकांना चांगले अनुभव आलेले आहेत, कितीतरी लोकांची कामं या रेमेडीजने घडलेली आहेत। आज पुन्हा एकदा बऱ्याच कमेंट्स होत्या की ताई लॉ ऑफ अट्रॅक्शनचे उपाय घेऊन ये, आणि सगळ्यांच्या इच्छेनुसार आज पुन्हा एकदा घेऊन आलेली आहे तमालपत्राची तेजपत्त्याची ही अत्यंत पॉवरफुल रेमेडी। बघा तुमच्या मनातील कितीही कठीण असणारी एखादी इच्छा असेल, तुमची कुठलीही एखादी जी विश असेल, ती फक्त तुम्हाला या तमालपत्रावरती लिहायची आहे आणि हा उपाय सलग 21 दिवस तुम्हाला करायचा आहे। 21 दिवसांच्या आत तुमची अडलेली, राहिलेली, अपूर्ण असणारी कशीही कितीही मोठी इच्छा पूर्ण होणार म्हणजे होणार। सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगते, जे प्रत्येक व्हिडिओत तुम्हाला सांगत असते, लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या उपायांमध्ये सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे पॉझिटिव्हिटी। जेवढ्या पॉझिटिव्हिटीने तुम्ही हा उपाय कराल तितक्या लवकर तुम्हाला याचा लाभ होईल। 21 दिवस खूप झाले, एक दिवसही खूप झाला। पूर्ण मनाने, पूर्ण श्रद्धेने तुम्ही डोक्यामध्ये आणि मनामध्ये फक्त पॉझिटिव्ह ठेवून जर हा उपाय केला ना तर एकाच तासात तुम्हाला याचा लाभ व्हायला सुरुवात होईल। बघा आता हा उपाय कुणीही करू शकतं, म्हाताऱ्या व्यक्तींपासून लहान मुलांपासून कुणीही। ज्यांना फक्त आपली इच्छा पूर्ण करायची आहे त्यांनी फक्त तमालपत्राची ही रेमेडीज करा। आता याच्यासाठी कुठला दिवस किंवा कुठल्या प्रकारचे नियम तर काहीच नाही, कारण लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या उपायांमध्ये आपण कुठलेही नियम पाळत नाही, कुठले मंत्र स्तोत्र नसतात, काहीही नसतं। फक्त युनिवर्सला आपण आपली इच्छा पॉझिटिव्हिटीने व्यक्त करत असतो आणि त्यांच्याकडनं व्यक्त केलेली जी इच्छा आहे ती आपण पूर्ण करून घेत असतो। आता याच्यासाठी तुम्हाला कुठलाही एक दिवस निवडायचा आहे। कुठल्याही दिवसापासून हा उपाय करू शकता, सलग 21 दिवस। फक्त तुम्हाला हा उपाय करत असताना मन तुमचं जे आहे ते पॉझिटिव्ह करायचं आहे, डोक्यामध्ये पूर्ण पॉझिटिव्ह विचार ठेवायचे आहेत। मग तुम्ही 2 दिवस घ्या, 4 दिवस घ्या, 1 आठवडा घ्या, पूर्ण पॉझिटिव्ह व्हा आणि त्याच्यानंतर या उपायाची सुरुवात करा। याच्यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट जी लागणार आहे ती म्हणजे तमालपत्र। तमालपत्र ज्याला आपण तेजपत्ता असंही म्हणतो। बघा तमालपत्रामध्ये अट्रॅक्शन पॉवर, आकर्षण क्षमता ही खूप जास्त प्रमाणात असते। लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या उपायांमध्ये तमालपत्राचा प्रत्येक उपाय हा लाखात एक असतो। बघा आपल्याला असाच एक तमालपत्र म्हणजे तेजपत्ता घ्यायचा आहे। ॲक्च्युली मी दाखवण्यासाठी हे घेतलेलं आहे, थोडासा तुटलेला आहे। तुम्ही जो घ्याल तो व्यवस्थित अख्खा अत्यंत ज्याला आपण म्हणतो की शुद्ध आणि चांगला असेल असाच घ्या। इथे होल आहे, इथे तुटलेला आहे असं तमालपत्र घेतलं तर लाभ होणार नाही। अख्खा असणारा व्यवस्थित असणारा एक तेजपत्ता तुम्हाला घ्यायचा आहे। त्याच्यासोबत एक प्लेट म्हणजे एक वाटी घ्यायची आहे, याच्यासोबत एक कॅन्डल घ्यायची आहे आणि हिरव्या शाईचा किंवा निळ्या शाईचा एक पेन घ्यायचा आहे। सगळ्यात अगोदर ज्या दिवशी तुम्ही हा उपाय करणार असाल तिथून 21 दिवसाचा जो टायमिंग आहे तो एकच असावा, सकाळ किंवा संध्याकाळ। दुपारी कराल तर दुपारी करा, पण एकच टायमिंग। आज सकाळी बसलोय, उद्या दुपारी आणि परवा रात्री तर नाही चालणार, ठीक आहे। त्याच्यानंतर काय करायचं, ज्या टायमाला तुम्ही हा उपाय करण्यासाठी बसलेले आहात तर तुम्हाला जो तुम्ही पेन घेतलेला आहे हिरव्या किंवा निळ्या शाईचा, तर त्या पेनाने तुम्हाला या तमालपत्रावरती तुमची जी पण इच्छा असेल तर ती इच्छा लिहायची आहे। एका शब्दात तुम्हाला या तमालपत्रावरती जी इच्छा असेल ती इच्छा लिहायची आहे। इच्छा लिहून झाली की त्याच्यानंतर आपल्या उजव्या हातावरती हा तेजपत्ता असा घ्यायचा आणि त्याच्यावरती डावा हात ठेवायचा। उजव्या हातात हे पान घेऊन त्याच्यावरती डावा हात ठेवायचा आणि तुम्हाला युनिवर्सला विनंती करायची आहे। युनिवर्सला म्हणजे ब्रह्मांडाला रिक्वेस्ट करायची आहे की ब्रह्मांड, हे युनिवर्स, मला माहिती आहे माझी ही इच्छा आहे आणि तुम्ही माझी ही इच्छा पूर्ण करणार आहातच।
माझ्या आयुष्यात माझी नोकरीची इच्छा अडलेली आहे, पण माझी ही इच्छा येत्या 21 दिवसांच्या आत पूर्ण होणार आहे. मला खूप चांगली नोकरी लाभणार आहे. माझ्या आयुष्यातील अडथळे दूर होणार आहेत. मला पगारातच चांगला मिळणार आहे. सगळं काही माझ्या मनासारखं घडणार आहे. थँक्यू युनिवर्स, थँक्यू युनिवर्स, थँक्यू युनिवर्स, म्हणजे थँक्यू ब्रह्मांड, असं तुम्हाला म्हणायचं आहे मोजून 21 वेळा. ठीक आहे, मोजून 21 वेळा थँक्यू युनिवर्स, थँक्यू युनिवर्स, थँक्यू युनिवर्स म्हणायचं आहे. त्याच्यानंतर समोर एक कॅन्डल लावायची आहे. कॅन्डलच्या खाली प्लेटमध्येच कॅन्डल लावा आणि हे जे तमालपत्र आहे ते त्या कॅन्डलमध्ये असं जाळा. ठीक आहे, तमालपत्र पुन्हा एकदा सांगते, तमालपत्र हातामध्ये घेतलेलं आहे, अभिमंत्रित केलेलं आहे. त्याच्यानंतर अभिमंत्रित केलेलं हे तमालपत्र तुम्हाला त्या कॅन्डलवरती जाळायचं आहे. तमालपत्र जसं जळायला लागेल, म्हणजे जसं ते पेटत जाईल तशी त्याची राख होईल. आता ही जी राख आहे ती त्या प्लेटमध्येच पडून जाईल. ठीक आहे, आता ती प्लेट उचलायची, ती प्लेट हातामध्ये घ्यायची आणि अशी ती सगळी जी राख विभूती जी काही असेल ती घरातल्या कुठल्याही दिशेला किंवा गोल किंवा चारही दिशेला अशी ती फुंकायची. हा उपाय सलग 21 दिवस करायचा आहे. दुसऱ्या दिवशी पुन्हा नवीन तमालपत्र घ्यायचं, त्याच टायमाला बसायचं, पुन्हा जी इच्छा असेल ती याच्यावरती लिहायची, आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं. त्याच्यानंतर त्याच्यावरती डावा हात ठेवायचा, पुन्हा युनिवर्सला थँक्यू म्हणायचं. पॉझिटिव्हिटीने ती इच्छा व्यक्त झालेली आहे, पूर्ण झालेली आहे किंवा ती इच्छा पूर्ण होणार आहे असं पूर्ण मनामध्ये चित्र उभं करायचं. त्याच्यानंतर हे तमालपत्र त्या कॅन्डलवरती, त्या मेणबत्तीवरती जाळायचं. असं 21 दिवस सलग करायचं आहे. जरी तुमची इच्छा 4 दिवसात पूर्ण झाली, 5 दिवसात पूर्ण झाली, समजा 4-5 दिवसातच माझी इच्छा पूर्ण झाली, तर तुम्ही इथेच तो उपाय जो आहे तो स्टॉप करा. जर 7, 8, 11 दिवस लागले तर पुढे हा उपाय कंटिन्यू ठेवा, पण 21 दिवसांच्या आत तुम्हाला याचा लाभ होईल आणि होईलच. कारण तमालपत्राची जी रेमेडीज आहे ते अट्रॅक्शन पॉवर, म्हणजे अट्रॅक्शन पॉवर इन्क्रीज करण्यासाठी, कोणत्याही व्यक्तीला आपल्याकडे अट्रॅक्ट करण्यासाठी, युनिवर्सपर्यंत आपली इच्छा पोचवण्यासाठी आणि आपल्या आयुष्यामध्ये आपल्या जे काही राहिलेलं आहे, म्हणजे एखादी विश अपूर्ण असेल ते विश पूर्ण होण्यासाठी तमालपत्राची रेमेडीज ही अत्यंत पॉवरफुल मानली जाते. तर अशा पद्धतीने हा उपाय तुम्हाला करायचा आहे. सुतक, सोयर किंवा मासिक धर्म याचे कुठलेही नियम नाही आहेत, काहीच नाही आहे. खास करून आजचा जो उपाय आहे तो फक्त इच्छा प्राप्तीसाठी आहे. काही उपाय तुम्हाला सांगते धनप्राप्तीसाठी, ते धनप्राप्तीसाठी असतात. काही उपाय असतात ते मुलांसाठी असतात. काही उपाय जे सांगते ते तुम्हाला व्यवसाय उद्योगासाठी असतात, बरकतीसाठी असतात. मात्र आज सांगितलेला हा जो तमालपत्राचा उपाय आहे तो फक्त आणि फक्त तुमच्या इच्छा पूर्ण होण्यासाठी आहे. तर आशा करते की प्रत्येक जण हा उपाय आवर्जून करतील. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.